पोराचा आणि बापाचा जो कॉल असतो ना त्याचं ड्युरेशन मॅक्सिमम 15 सेकंद असतं. मॅक्सिमम. मी आत्ता माझा फोन दाखवू शकतो तुम्हाला. मॅक्सिमम 15 सेकंद. हॅलो हॅलो, कुठे रे? बाहेर. घरी कसं जाणार आहे? घरी पोहोचल्यावर कॉल कर. ओके. घरी गेलो. कुठे रे? बाहेर. काय करतो? ओके. जेवला का? ओके. आवाज असा काय येतोय? काय नाही, आजार येतो. गोळ्या खा. ठेवू का? ओके. तुमची तब्येत कशी? मला काय होतंय? हे असं जे अब्रप्टली बोलतात ना, वडील कधीही वितळत नाही पोरापुढं. कारण त्यांना माहित असतं आपल्या वडिलाची ती बाजू वडिलांनी आपल्याला कधीच दाखवलं नाही की मी नर्वस आहे, मी हताश झालोय किंवा मी इमोशनल झालोय. कारण त्यांना माहित असतं त्यांना जर आपण तसं बघितलं तर मग आपण पण तशी होणार, आपण टेन्शन घेणार. पण वडिलांची ती बाजू त्यांच्या बायकोनं म्हणजे आपल्या आईनं बघितलेली असते. म्हणून मला वाटतं आपल्या घरातली सगळ्यात स्ट्रॉंग व्यक्ती आई असते. बरं, वडील आहेत नो डाऊट, बट आई पुढं सगळी व्यक्त होतात. नीट बघा.